निवडणूक आली की कोणत्याही पक्षाचा असो, पण विरोधक शेतकरी आणि महागाईवर बोलायला सुरुवात करतात. जेव्हा सरकारला घेण्यासाठी मुद्दे नसतात, तेव्हा हा हुकमी एका चालवण्याचा सगळेच पक्ष प्रयत्न करत आले आहेत. का चालवला जातो हा मुद्दा? थोडं समजून घेऊया. देशात महागाई नियंत्रणात ठेवणे सरकारची जबाबदारी असते. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव देणे ही सुद्धा सरकारची जबाबदारी असते. परंतु देशात 5 वर्षांच्या काळात या दोन्ही गोष्टींमध्ये बॅलन्स करणे अवघड जाते. या दोन्ही गोष्टींचा एकमेकांवर परिणाम होत असतो. म्हणजे सरकारने शेतकऱ्याच्या मालाला अधिक भाव दिला तर व्यापारी, दलाल, अडते, ठोक विक्रेते ही मधली फळी मोठा नफा उचलते आणि त्यानंतर किरकोळ विक्रेते वेगळा नफा उचलतात. त्यामुळे प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत माल पोहोचेपर्यंत त्यांच्या किमतीत दुपटीहून अधिक वाढ होते. मग महागाई वाढते. लगेच विरोधक महागाई वाढली, महागाई वाढली अशी बोंब ठोकायला सुरुवात करतात. मग महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी शेतकऱ्यांच्या मालाची किंमत कमी होते किंवा विदेशातून माल आयात केला जातो. देशातील महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आयात निर्यात शुल्कात सुद्धा बदल केले जातात. कारण शेतकऱ्यांचा तोटा त्याला विविध योजना, कर्जमाफी, पीक विमा, अनुदान वगैरे उपाय करून भरून काढला जातो. पण सामान्य नागरिकाला महागाईचा फटका बसला तर सर्वांना समान न्याय देणे अशक्य होते. त्यामुळे मोदी सरकारच्या आणि महायुतीच्या काळात शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याचे आपण पाहतो. सरकारने या धोरणातून शेतकरी आणि सामान्य जनता दोघांनाही दिलासा दिला. याचे उदाहरण आपण अलीकडेच पाहिले. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने गहू, पीठ, रवा, मैदा निर्यातावर बंदी घातली. साखर व कांदा निर्यातीवर सुद्धा निर्बंध घातले. खाद्यतेलाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे किंमत नियंत्रणात ठेवण्यासाठी खाद्यतेलाची आयात करावी लागली. त्यामुळे सोयाबीन, सूर्यफूल व मोहरीचा दर नियंत्रणात आणले. म्हणजेच ग्राहक म्हणून शेतकरी व सामान्य नागरिकाला फायदा झाला, पण उत्पादक म्हणून शेतकऱ्याला नुकसान झाले. जो किसान सन्मान निधी, नमो शेतकरी सन्मान किंवा कापूस, सोयाबीन, रबी, खरीप अनुदान सारख्या योजनांच्या माध्यमातून भरून काढण्यात आला. मोदी सरकार या समस्येवर काहीच करणार नाहीत का? शेतकऱ्याच्या मालाला भाव आणि महागाई नियंत्रण या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे आजपर्यंत सरकार कोणाचंही आलं तरी त्याला ही गोची सोडवता आली नाहीच. मोदी सरकारने 3 कृषी कायदे आणून यावर कायमस्वरूपी तोडगा काढला होता. परंतु देशातील काही पक्ष, शेतकरी संघटना, पुढारी आणि अडते दलाल यांचे दुकान बंद झाले असते. या कायद्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळणार होताच, परंतु शेतकरी आपला माल स्वतःच्या मर्जीप्रमाणे कुठेही कोणालाही हव्या त्या भावात विकू शकला असता. व्यापारी व शेतकरी यांच्यात स्पर्धा होऊन शेतमालाला भाव मिळाला असता. शेतकऱ्याला स्वतः कुठल्याही अडथळ्याविना आंतरराज्य व्यापार करता आला असता. परंतु शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सुटल्या तर बाकीचे पक्ष राजकारण कशाच्या आधारावर करणार? हरियाणा, पंजाब मधील बाजार समित्यांवर डाव्या संघटना व काँग्रेसचा कब्जा आहे. राज्यातील बहुतांश बाजार समित्या यांच्यावर काँग्रेस राष्ट्रवादीची पकड आहे. म्हणून या 3 कृषी कायद्यांना देशभरातून विरोधी पक्षांकडून विरोध झाल्यामुळे मोदी सरकारला ते नाईलाजाने मागे घ्यावे लागले. फडणवीस सरकारने घेतला महत्वाचा निर्णय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अडते, दलाल आणि व्यापाऱ्यांची मनमानी रोखण्यासाठी व शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव व महागाई नियंत्रण असे दोन्ही उद्देश साध्य करण्यासाठी शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना त्यांनी अंमलात आणली. त्याला अडते, दलाल व विरोधी पक्षाकडून मोठा विरोध झाला होता. फडणवीस सरकार एवढे करून थांबले नाही तर शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मतदान करण्याचा अधिकार दिला. काँग्रेस राष्ट्रवादीचे यामुळे धाबे दणाणले. त्यांनी मविआची सत्ता येताच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा कायदा मागे घेतला. परंतु 2022 मध्ये महायुती सरकार येताच हा कायदा पुन्हा पारित करण्यात आला. त्यामुळे बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकरी मतदान करू शकले. शेतकऱ्यांची मनमानी करणाऱ्या बाजार समित्यांमध्ये कोणाला बसवायचे आणि कोणाला पाडायचे हे आता शेतकरी ठरवू शकणार आहे. त्यामुळे
शेतकरी हिताचा हा ऐतिहासिक निर्णय ठरला. शेतकऱ्यांच्या मालाचा भाव आणि महागाई दोन्ही गोष्टींचे परस्पर संबंध आपल्या लक्षात आले असेल तर मोदी सरकार आणि महायुती सरकारचे धोरण शेतकरी पूरक असल्याचे आपल्या लक्षात येईल. उलट काँग्रेस मवियाकडून शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचे लक्षात येईल. निवडणुकीच्या तोंडावर खोटा प्रचार करून शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या शेतकरी विरोधी मवियाला धडा शिकवलाच पाहिजे आणि महायुतीच्या हिंदू हित जपणाऱ्या उमेदवाराला निवडून आणले पाहिजे.